दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. सगळ्यांना प्रेमाने जय गुरुदेव दत्त. मित्रांनो, श्री गुरुचरित्राच्या पवित्र प्रवासात आपण आता 14वा अध्याय सुरू करत आहोत. मागच्या अध्यायात आपण पाहिलं की श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपली महान यात्रा संपवून गाणगापूर येथे वास्तव्य सुरू केले. पण हा 14वा अध्याय का श्रवण करावा? तर हा अध्याय आपल्याला शिकवतो की माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी इच्छा म्हणजे वंशवेल पुढे नेणे. ज्यांना अपत्य सुख मिळत नाही, जे देवाने निराश झाले आहेत आणि ज्यांचे पूर्वकर्म दोष त्यांना सुखी होऊ देत नाहीत, अशा सर्व भक्तांसाठी अध्याय 14वा म्हणजे साक्षात वरदान आहे. हा अध्याय श्रवण केल्याने संततीची प्राप्ती होते आणि गुरूंच्या कृपेने पूर्वकर्म दोषांचे निवारण होते. आज आपण याच 14व्या अध्यायातील एका अपत्यहीन ब्राह्मणाची कथा पाहणार आहोत, ज्यांच्या जीवनात गुरूंच्या कृपेने चमत्कार घडला. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. क्रूर यवन शासन सायनदेव वरप्रदान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारक सिद्ध मुनींना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला, अहो योगेश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा. त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, बा शिष्य ऐक. श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली तो सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायनदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला. श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले. श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला, गुरुदेव, आपण त्रिमूर्तींचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे. आपल्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत. शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर दुष्ट बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच त्याने मला बोलावले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरण दर्शन झाले आहे. मला त्या यवनाकडून मरण कसे येणार? सायनदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरद हस्त ठेवून म्हणाले, तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवेल. तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी इथून जाईन.
तू माझा भक्त आहेस, तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल, तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील, तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील. श्री गुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला. या सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले तो काय, तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. देवाला पाहताच तो यवन क्रोधाने लाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. इकडे सायनदेव मनात श्री गुरूंचे चिंतन करीत होता. क्रोध आला तरी ती अग्नी स्पर्श करू शकत नाही. त्याचप्रमाणेच ज्यांच्यावर गुरुकृपा असते त्यास क्रूर दृष्ट काय करील बरे. किंवा एखाद्या गरुडाच्या पिल्ल्यास देखील सर्प कधीही ग्रासू शकत नाही. तशीच त्या ब्राह्मणावर गुरुकृपा होती. किंवा ज्याप्रमाणे एखाद्या सिंहावर ऐरावत कधीही हल्ला करीत नाही, त्याचप्रमाणे गुरुकृपा झालेल्यास कलिकाळाचे भय नसते. ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही, त्याला मृत्यूचीही भीती नसते. ज्यांच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला मुळातच यमाची भीती असत नाही. ज्या यवनास चक्कर येऊ लागली तशा स्थितीत तो आडवा झाला. त्याला झोप आली. त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे. अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. तेथे भयभीत होऊन म्हणाला, आपल्याला इकडे कोणी बोलवले? आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सायनदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे होत झाले होते. त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव धावतच श्री गुरूंना म्हणजे नृहसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू श्री नृहसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते. सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याने श्री गुरूंचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरूंनी सांगितले. हे ऐकता सायनदेव हात जोडून म्हणाला, श्री गुरुदेव, मलाही तुमच्या बरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एकही क्षण राहू शकत नाही. आपणच रक्षणकर्ते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली, त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात, मग माझा त्याग का करता? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच. असे म्हणून सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारली. सायनदेवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नृहसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले, सायनदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी तुला पुन्हा दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तू आपल्या पुत्र कलत्रासह मला भेटायची. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत. असे आश्वासन देऊन श्री गुरूंनी सायनदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. मग ते आपल्या शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले. तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्याने नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, श्री गुरु नृहसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते
त्यांना कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्री गुरु नृसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील क्रूर यवन शासन सायनदेव वरप्रदान नावाचा अध्याय 14वा हा इथेच समाप्त होतो. हा अध्याय तुम्हाला श्रवण करून कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.